सांख्यिकी, इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात स्टॅटिस्टिक. काय म्हणतात? स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी. चॅप्टर नंबर 6 आहे बघा. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात स्टॅटिस्टिक. याच्यामध्ये बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मीन, मीडियन आणि मोड हे 3 चॅप्टर फार महत्त्वाचे. मीन, मीडियन आणि मोड याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. मीन, मीडियन, मोड. मीन मध्ये 3 मेथड आहेत, पण त्यातली 3 पद्धती. मीन म्हणजे मराठीत काय म्हणतात त्याला? मध्य. मीडियन मध्य, मोड बहुला. मीन काढण्याच्या 3 पद्धती होत्या बघा. 3 मेथड. पण त्याच्यामध्ये 2 मेथड त्यांनी अभ्यासक्रमातून कट केलेल्या आहेत यावर्षी फक्त त्यांनी तुम्हाला डायरेक्ट मेथड ठेवलेली, सरळ पद्धतीने मध्य काढा. तर त्याच्यावर काही मी उदाहरण घेतोय बघा. आता फॉर एक्झाम्पल पहिलं उदाहरण घेतोय बघा इथं. टाइम, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात टाइम, मराठीत म्हणतात वेळ, आवर्स मध्ये तास, आणि इथं आहे नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्स. त्याला मराठीत म्हणतात कामगारांची संख्या. असे 2 कॉलम देतात परीक्षेत. उभे कॉलम येतील किंवा आडवे येतील परीक्षेत. बघा त्यांनी दिले तुम्हाला 15 ते 19, 20 ते 24, 25 ते 29, 30 ते 34, 35 ते 39. इथं दिलेले 17 10 15 12 8 5. आणि तुम्हाला सांगितलं आहे फाइंड मीन. फाइंड मीन मध्य काढा. फाइंड मीन. त्याला एक्स बार हे चिन्ह असतं लक्षात ठेवा. मीनला मराठीत म्हणतात मध्य काढा. मध्याला पण चिन्ह त्याचे मराठी मीडियम वाले लक्षात ठेवा. एक्स काढायचा, दुसऱ्या लिहिताना त्याच्यावर उभी आहे सरळ रेषोडायची अर्धी, म्हणजे त्याच्या एवढीच बरोबर त्याच्यावर रेषा होत आहे ना, त्याला एक्स बार म्हणतात. आता या ठिकाणी मध्य काढत असताना पहिल्यांदा मध्य काढण्याचं सूत्र काय? सूत्रावर लक्षात ठेवायचं मीन, मीडियन, मोड. आता बघा मीनचं सूत्र, मध्य काढण्याचं सूत्र बघा. मध्य कंसात एक्स बार लिहित असतं त्याला सेमल मध्यच्या जागेला येणार मीन इज इक्वल दांडकं बनायचे सरळ लाईन बनायची कशी. समेशनचा हा सिंबल आहे. मराठीत पण समेशन म्हणजे त्याचे अर्थ असतो बेरीज. समेशन पण सेमीवाल्याला पण चिन्ह करावं लागतं, मराठी मीडियम वाल्याला पण तसं चिन्ह करावं लागतं. तर म्हणताना मराठी मीडियम वाल्याला सुद्धा समेशनच म्हणायचं. समेशन fi into xi. fi टिंब म्हणजे गुणाकारचं चिन्ह असतं, गुप्त लक्षात ठेवा, गुणुले xi. त्याला भागिले समेशन fi हा सूत्र. या ठिकाणी बाळांनो मध्य करत असताना सुरुवातीला सूत्रातल्या प्रत्येकाची ओळख करून घेऊया आपण. समेशन म्हणजे बेरीज, fi म्हणजे फ्रिक्वेन्सी. मग त्याची फ्रिक्वेन्सी कोणती, क्लास कोणता हे आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर आहे. तिथं वेळ टाइम जी दिलेली आहे म्हणजे मर्यादा 15 ते 19, 20 ते 24, 25 ते, तिथं वजा चिन्ह नाही म्हणायचं त्याला. मराठी काय म्हणायचं त्याला? 15 ते 19. सेमवाले 15 to 19, 20 to 24 टू म्हणायचं. सेमवाल्याने मराठी मीडियम वाल्याने ते 20 ते 24. ओके. आता हे जे वर्ग आहे त्याला वर्ग म्हणतात आणि कामगारांची संख्या जी आहे त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. त्याला अक्षर असतं fi. काय अक्षर असतं? fi. हे वर्ग असतात.
या वर्गामध्ये या वर्गाची तुम्हाला जर म्हणलं 15 ते 19 या वर्गाची खालची मर्यादा कोणती? 15 ते 19 या वर्गाची खालची मर्यादा लोअर लिमिट 15. बघा 15 ते 19 या वर्गाची खालची मर्यादा कोणती? खालची मर्यादा काय? 15. वरची मर्यादा 19. सेम आहे त्याला काय म्हणतात? फाइंड द लोअर लिमिट किंवा राइट द लोअर लिमिट. लोअर लिमिट म्हणजे खालची मर्यादा 15, अप्पर लिमिट वरची मर्यादा किती? 19. या क्लासचं लोअर लिमिट खालची मर्यादा 35, अप्पर लिमिट वरची मर्यादा 39. हे लक्षात ठेवा. फार महत्त्वाचा एक मार्काचा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. कुठल्याही क्लासचं तुम्हाला लोअर लिमिट किंवा अप्पर लिमिट द्यायला लागतील. उत्तर लिहिताना कसं लिहायचं बघा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मला 80 to 100 या क्लासचं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लिहा म्हटले, खालची मर्यादा वरची मर्यादा लिहा म्हटले, तर उत्तर लिहिताना खालची मर्यादा बरोबर 80. सेम आहे काय म्हणते? लोअर लिमिट इज इक्वल 80, वरची मर्यादा बरोबर 100, अप्पर लिमिट इज इक्वल 100. जर एक मार्काला प्रश्न विचारला तर तुम्हाला चूज द करेक्ट आन्सर मध्ये आला, ऑब्जेक्टिव्ह मध्ये, एमसीक्यू मध्ये, तर तुम्हाला डायरेक्ट काय करायचंय? जो काय त्याचा पर्याय असेल तो पर्याय तिथे द्यायचा असतो. आता तुम्हाला जर एमसीक्यू टाइप तुमची जर ऑनलाइन पेपर झाला तर तुम्हाला टिक मार्क करायची पद्धत. ओके, आता लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट तुम्हाला कळलं, खालची मर्यादा वरची मर्यादा कळलं. एफआय म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी म्हणजे मराठीत त्याला म्हणतात वारंवारता, इंग्लिश मध्ये फ्रिक्वेन्सी म्हणतात. म्हणून मराठी मीडियम मध्ये सुद्धा इंग्लिशचे शब्द माहिती पाहिजे. एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, त्याला मराठीत म्हणतात वारंवारता. वारंवारता म्हणजे वर्गाच्या शेजारी दिलेली स्थिती. ओके, त्याला वारंवारता म्हणतात. त्याच्यानंतर ना एक्साय. एक्साय म्हणजे काय? तर एक्साय म्हणजे शुद्ध मराठीत त्याला वर्गमध्य म्हणतात. वर्गमध्याला अक्षर एक्साय घेतलेलं आहे. वर्गमध्याला इंग्लिश मध्ये म्हणतात क्लास मार्क. काय म्हणतात? क्लास मार्क. म्हणजे नवीन एक कॉलम करायचा तो म्हणजे वर्गमध्य, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात क्लास मार्क. त्याला अक्षर असतं एक्साय. आता हा वर्गमध्य काढायचा कसा? फार सोपा आहे बघा. या शब्दावर डिपेंड आहे. मराठीतून समजून घ्या अगोदर. वर्ग मध्य, वर्गाच्या मध्य फरक कितीचा आहे बघा आपल्याला. 20 ते 24, 30 ते 34, 35 ते 29, 15 ते 19, 35 ते 39 यामध्ये फरक कितीचा आहे? 4चा आहे. त्या 4च्या निम्म करा. 4च्या निम्म 2. आणि ते 2 काय करायचं? खालच्या मर्यादेत मिळवायचं. प्रत्येक वर्गाच्या खालच्या मर्यादेत तुम्ही 2 मिळवले की तुम्हाला वर्गमध्य. म्हणजे वर्गमध्य करताना लक्षात ठेवा पुन्हा एकदा, किंवा तुम्हाला माहिती आहे सूत्र आपण नेहमीला पण पाहिलेलं आहे. खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा त्याला भागिले 2. त्या सूत्राने केलं तरी उत्तर तेच येणार आहे. पण तुम्हाला प्रत्येक वर्गाचा वर्गमध्य लिहिताना प्रत्येक वेळेस सूत्र वापरायचं, त्यांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने भागायचं. एवढा कुटाणा करत बसण्यापेक्षा काय करायचं ते सांगतो. त्यामुळे टेक्निक सांगितलंय. सूत्र वापरून केलं तरी बरोबर येणार आहे तुमचं. नाही लक्षात आलं तर सरळ सूत्र वापरायचं. वर्गमध्य बरोबर खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागिले 2. क्लास मार्क इज इक्वल लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट अपॉन 2. तुम्हाला जे वाटेल ते करा. आणि पण प्रत्येक वर्गाचं तुम्हाला सूत्र वापरण्यापेक्षा मी सांगतो तसं टेक्निक लक्षात ठेवा. वर्ग मध्य, वर्गाच्या मध्य फरक कितीचा आहे? 4. क्लास मार्क, क्लास मध्ये मध्याचा एम घेतलाय. क्लास मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 4चा. त्याच्या हाफ 2 काय करायचं? लोअर लिमिट मध्ये ऍड करायचं. किती? 2. मग 15 मध्ये 2 मिळवा 17. इथं पण बघा फरक कितीचा आहे? 4चा. 4च्या निम्म 2 कशात मिळवायचं? खालच्या मर्यादेत. सगळीकडे फरक 4चा दिसणार आहे तुम्हाला. सारखा फरक असतो. 4च्या निम्म 2 मिळवा खाली. तुमच्या लक्षात राहून मी प्रत्येक ठिकाणी समजून सांगतोय. इथं वर्गात फरक 4च्या निम्म 2 कशात मिळवायचं? त्याला म्हणतात वर्गमध्य क्लास मार्क. वर्गात फरक 4च्या निम्म 2 कशात मिळवायचं? खालच्या मर्यादेत. त्याला काय म्हणतात? क्लास मार्क वर्गमध्य. समजलं सगळ्यांना? त्याच्यानंतर एफआय गुणिले एक्सआय.
समेशन Fi करा 8 5 13 13 14 15 25 15 40 50 हिला करता येईल सगळ्या. आता आपल्याला Fi into Xi या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराची समेशन म्हणजे बेरीज. म्हणजे अजून एक नवीन पालन करावं लागणार तो म्हणजे Fi into Xi गुणाकार करायचा. Fi into Xi Fi गुणिले Xi आणि गुणाकार तुम्हाला सगळ्यांना जमतोच. 10 ने 17 गुणा 17 गुणिले 10 17 10 170. 22 आणि 15 चा गुणाकार करता येईल तुम्हाला कच्चा 22 गुणिले 15 15 गुणिले 30 30 ला 0 8 3 15 30 3 33 330. 27 गुणिले 12 गुणाकार करता येईल 270 54 म्हणजे किती आहे 82 84 आणि 8 12 20 8 32. कळलं तुम्हाला गुणाकार जमलं 8 2 16 आणि 8 20 आणि 25. इधर 5030 अच्छा 3 असते 15 3 18. आणि या सगळ्यांची काय करायची समेशन म्हणजे बेरीज. काय करायची आपल्याला बेरीज करायची. कशी आपण बेरीज सांगतो 5 आणि 6 11 11 च्या 15 15 15 15 6 5 45 1 बघा गुणाकाराची समेशन काय म्हणजे बेरीज. 5 आणि 6 च्या 15 15 15 6 5 च्या 8 आणि 9 9 5 14 15 16 3 19 20 26 26 6 अच्छा 2 2 3 3 3 2 5 5 3 8 8 3 11 आणि 12. काय बेरीज सगळ्यांना करता येईल. मग यामध्ये किंमत टाकायला काय पडे मी इज इक्वल समेशन Fi Xi ची बेरीज किती सांगा 1265 1265 बरोबर आहे. हे चिन्ह भिन्न काय करायचं डायरेक्ट त्याची व्हॅल्यू टाकायची. त्याला अपॉन समेशन Fi ची बेरीज किती 50. काय शंका आणि त्याला भाग लावता तो भाग लावा. डिफरन्स सोडवला तरी तुम्हाला 3 पैकी 2 किंवा 2.5 मार्क देतील. लक्षात ठेवा फार महत्त्वाचं आहे. आता आपल्याला 1265 भागिले 50 करायचं. 1265 भागिले 50 करायचं. मग कसं करता सांगा बरं 1265 ला 50 ने भागतो आपण. संख्येचा शेवटचा अंक 0 किंवा 5 असेल तर त्याला 5 ने भाग जातो. मग 5 ने अंक भाग लावला तरी चालेल किंवा डायरेक्ट 50 ने भाग लावला तरी चालेल. तुम्हाला जसं जमलं तसं करा. ओके 50 ने भाग लावतो डायरेक्ट 50 गुणिले 100 खाली राहिले 26 वरून घेतला 5. ओके 50 चा 5 250 खाली राहिले 15. आता वरनं अंक खाली गेला येऊन पॉइंट दशांशाला द्यायचा आणि 0 घ्यायचा. 50 + 150 म्हणजे काय येणार आहे 25.3. हा काय झाला त्याचा मध्य मीन. ह्याला म्हणतात डायरेक्ट मेथड. दुसरा दोन्ही मेथड आपल्याला नाहीये. काय सांगा याच्यामध्ये सांगा मध्य काढताना ज्याला समजलं असेल त्यांनी पुन्हा रिपीट करा. म्हणजे पुन्हा तुम्ही व्हिडिओ काय करा पाठीमागे जा रिवर्स करा समजून घ्या. समजलं सगळ्यांना मध्यमध्ये काय अडचण सगळं जमणार नक्की. ओके आता याच्यामध्ये याच्यावर दुसरा अजून कसा प्रश्न विचारला जातो ते पण आपल्याला पाहायचंय. मध्यावरती अजून काय प्रश्न विचारला जातो बघा. आता तुम्हाला परीक्षेत असं देतील की जर समेशन Fi is equal 40 summation Fi into Xi is equal 280 find the mean. तर मध्य कंसात x बार काढा. मराठीमध्ये लक्षात ठेवा मीनच्या जागेला मध्य येईल कंसात x बार असणार तुम्हाला काढा. सेमला फाइंड मीन. काय शंका आहे त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये तुम्ही बघा समेशन Fi दिलेले तुम्हाला समेशन Fi Xi दिलेले तुम्हाला आणि मीन विचारलेला आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे समेशन Fi Xi भागिले समेशन Fi. त्यात फक्त किमती टाकायच्या. x बार ची व्हॅल्यू आपल्याला दिली का नाही विचारली का सांगितलेली त्यामध्ये जसं तसं लिहा.
इज इक्वल रेश वळून घ्या वरही समेशन FIX साठी आलेले बघा FIX आहे 280 आलेले त्याला डिवाइड समेशन FI किती दिलेला आपल्याला 40 इथं खाली 40 टाका बरोबर चिन्ह आणि बरोबर चिन्ह 0 0 जाऊ द्या 4 च्या मध्ये आपल्या साहित्य बघा 4 7 28 किती उत्तर येणार 7 असं पण परीक्षेला 100% पडतं बघा जवळ सगळ्यांना ओके आता त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट शिकायचा आहे तो म्हणजे मध्यक मेडियन बघा मध्यक इंग्लिश मध्ये त्याला मेडियन काढा सेम आहे फाइंड मेडियन 6.2 आहे त्याच्यात आता मी उदाहरण पुस्तकातलं घेत नाही मनाने घेतोय काय पॉइंट त्याच्यातलं काय अडचण नाही तुम्हाला इथे देखील मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट आहे मार्क्स मराठी त्याला कोण म्हणतील आणि नंबर ऑफ स्टुडंट्स विद्यार्थी संख्या बघा का फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं इथं 20 to 40 40 to 60 60 ते 80 80 ते 100 100 ते 120 असे क्लास की तुम्हाला वर्ग जरी गुण असलं तर हे वर्गाचे लक्षात ठेवा मला काय नाही इथं वजाचं चिन्ह नाही बघा ते म्हणायचं मराठी 20 ते 40 40 ते 60 60 ते 80 80 ते 100 100 ते 120 हे वर्ग आहे आणि तुम्हाला विद्यार्थी संख्या किती इथं 4 25 इथं देखील तुम्हाला 39 इथं देखील तुम्हाला 50 इथं देखील तुम्हाला 20 आणि म्हणते मध्यक काढा काय करा मध्यक काढा मेडियन तर पहिल्यांदा लक्षात ठेवा मेडियनचं सूत्र काय सांगा बघा मेडियनचं सूत्र मध्यक बरोबर त्याला काय दुसरा सिम्बॉल नाहीये जसा मीनला होता x बार तसा इथे नाहीये इंग्लिश मध्ये मध्यकला काय म्हणतात मेडियन is equal l plus small bracket किंवा स्क्वेअर ब्रॅकेट केला तरी चालेल n upon 2 n वजा n छेद 2 वजा c त्याला भागिले या कंस पूर्ण गुणिले h हे काय मध्यकचं सूत्र कदाचित काय भागिले n तिथं पण लिहितात h भागिले n तिथं फक्त वजाबाकीची ठेवली आणि भागिले n तिथं कधी कधी लिहितात कधी कधी इथं देतात पुस्तकात जुन्या पुस्तकात कसं असेल नवीन पुस्तकात पण सूत्र एकच लक्षात त्याबद्दल नाही आता ह्याच्यातल्या प्रत्येकाची ओळख करून घेऊ सूत्रावर आपल्याला लक्षात राहायला पाहिजे की मध्य काढायचं म्हटलं तर नेमकं काय केलं पाहिजे पहिल्यांदा सूत्रावर आपल्याला सगळ्या लक्षात येतात गोष्टी यल म्हणजे लोअर लिमिट म्हणजे इंग्लिश मधून शब्द माहिती पाहिजे मराठी मीडियम वाल्यांना यल म्हणजे लोअर लिमिटला काय म्हणतात खालची मर्यादा कुणाची खालची मर्यादा हो इथं अनेक क्लास अनेक लोक आहेत नेमकं लिहायचं कोणाचं लोक नाही तर जे आपण काढणार आहे त्याचा क्लास शोधावा लागतो नेमका मध्यक वर्ग कोणता घ्यायचा मेडियन क्लास कोणता घ्यायचा ते आपल्याला शोधावं लागणार आणि त्याचं लोक ओके लोअर लिमिट कळलं त्याच्यानंतर पुढे काय एन म्हणजे काय बेरीज एन एकूणला एन अक्षर वापरतात माहिती आहे तुम्हाला सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे एन वापरतात पण इथं बेरीज कोणाची करणार तुम्ही भागाची करणार नाही कोणाची जी फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहेत त्याची बेरीज करायची त्याला एन म्हणतात करा बेरीज 9 5 14 4 18 11 4 1 3 आणि 5 8 3 11 12 13 138 काय एन कळलं पण एन अपॉन 2 एन अपॉन 2 मला करता येईल इल्ला करता सीएफ हा नवीन सीएफ म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे संचित वारंवारता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी
संचित वारंवारता. मराठीत संचित वारंवारता म्हणतात, इंग्लिश मध्ये क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणतात. म्हणजे मराठी मीडियम वाल्यांना इंग्लिश मधला शब्द माहिती पाहिजे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कारण का सीएफच आहे सूत्र, तिथं शुद्ध मराठी लिहावं संचित वारंवारता म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे संचित वारंवारता. मग आपण यांना नवीला पाहिजे बघा, मोर दॅन आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे का पाहिजे का नवीला, आठवतंय का बघा. मग त्याचा आपल्याला इथं नवीन पालन करावं लागतं. डायरेक्ट तुम्ही तर सीएफ केलं तरी म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी संचित वारंवारता याच्याला कळत नाही. मग आता मला सांगा सीएफ एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी काय, फ्रिक्वेन्सी ना क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी संचित वारंवारता. पण ह्या वारंवारतेवर बनवता बघा संचित वारंवारता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ह्याच वारंवारतेवर बनवायची. मग कशी बनवायची त्या वारंवारतेवर तर नीट लक्षात ठेवा. पहिली वारंवारता फ्रिक्वेन्सी सी या फ्रिक्वेन्सी जशीच्या तशी. ओके, ती फ्रिक्वेन्सी खाली घ्यायची, त्याच्यात शेजारची फ्रिक्वेन्सी ऍड करायची, मिळवायची. 4 परत जसंच्या तसं खाली घ्यायचं, त्यात 25 मिळवा. याची बेरीज करा, ती बेरीज करा, या 29 आलेली ही 29 काय झाली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, ती क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे संचित वारंवारता झाली ना 29. ती 29 आलेली बेरीज खाली घ्यायची, त्याच्यात अधिक शेजारची वारंवारता म्हणजे 39 करायची. म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय होईल संचित वारंवारता 9 ती झाली सीएफ संचित वारंवारता. ह्या 68 ला खाली घ्या, त्याच्यात अधिक 50 करा शेजारची वारंवारता. आपण काय काम करतोय सीएफ संचित वारंवारता, संचित वारंवारता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवाने. पहिली बेरीज करा, किती आहे 118. ही आलेली बेरीज 118 सीएफ संचित वारंवारता ती खाली घ्या, त्याच्यात 20 मिळवा 138. बघा ही बेरीज 138 आणि ही बेरीज 138 सेम टू सेम आली तर म्हणायचं आपल्या बेरीज बरोबर आहे. समजा इथं कमी पडते इथं जास्त आली तर कुठेतरी एक बेरीज चुकली आहे, चेक करावं लागेल तुम्हाला. ओके, समजलं सगळ्यांना संचित वारंवारता कसा दाखवायचा मला. याच्यानंतर एफ म्हणजे बघा आपण पहिल्यापासून करतोय का बघा. एल म्हणजे काय, लोअर लिमिट म्हणजे खालची मर्यादा. एल म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज, फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्या वारंवारतेची बेरीज करायची, त्याला एल अक्षर असणार एकूण त्याला. त्याच्यानंतर सीएम म्हणजे संचित वारंवारतेचा पालन केलेली फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर एफ म्हणजे वारंवारता म्हणजे काही मध्ये वारंवारता आहे. आणि एच हा एच मात्र काय असतो क्लास विड्थ इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला, मराठीत म्हणतात त्याला वर्गांतर. परीक्षेत 1 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो, वर्गांतर लिहा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठला पण क्लास देतील 40 to 45 चं क्लास विड्थ लिहा. क्लास विड्थ वर्गांतर, क्लास विड्थ. क्लास विड्थ म्हणजे काय, वर्गांतर म्हणजे काय तर वरची मर्यादा वजा खालची मर्यादा, वरची मर्यादा वजा खालची मर्यादा. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, त्याला वर्गांतरला अक्षर काय असतं एच, क्लास विड्थला अक्षर काय एच लक्षात ठेवा. मग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, वरच्या मर्यादेतून खालची मर्यादा वजा केलं तर येणार आहे 45 वजा 40. 100% परीक्षेला प्रश्न पडतो बघा क्लास विड्थ वर्गांतर. तर वरची मर्यादा वजा खालची मर्यादा 45 वजा 40 करा, बरोबर किती येणार 5. काढचं जुळाला समजलं सगळ्यांना, वर्गांतर कळलं नक्की. ओके, आता याच्यानंतर सुरुवातीला आपल्याला मीडियम क्लास म्हणजे मध्यम वर्ग लिहावा लागणार. पण तो कसा लिहायचा, इथं वर उत्तराच्या सुरुवातीला लक्षात ठेवा पहिल्यांदा हा तक्ता तयार करा तुम्ही संचित वारंवारतेचा. याच्या खाली मध्यम वर्ग म्हणजे पहिल्यांदा हे येणार म्हणजे 3 कॉलम, त्याच्या खाली मध्यम वर्ग, इंग्लिश मध्ये मीडियम क्लास. मीडियम क्लास, काय लिहिणार मीडियम क्लास कसा शोधायचा बघा.
138 भागिले 2 करा, बेसंख्य 12 कराले, करून घेतला 8 92 18 किती आले? 69 आले. काय करा, निम्म करताच येत नाही हो, लय अवघड होतं. ते निम्म करता आलंच पाहिजे, नाही तर 138 च्या निम्म करताना 100 अधिक 38, मग 100 च्या निम्म 50, 38 चे निम्म येतं का काय माहिती, नसेल तरी कसं करा मग 100 अधिक 30 अधिक 8, 100 अधिक 30 अधिक 8 म्हणजे 138 आहे. मग 100 चे निम्म 50, 30 चे निम्म 15 आणि 8 चे निम्म 4, या तिघांची बेरीज करा. 50 आणि 15 65, 65 4 69. कसंही का, कुठल्याही संख्येला 2 ने भागताना त्या संख्येचे काय करतात, निम्म करतात, हाफ. ओके, येईल का तुम्हाला सर्वांना? आता हे 69 n आपण 2 ची व्हॅल्यू काढायची. बघा, मीडियन क्लास कसा शोधायचा, त्याला आलेला म्हणायचं तो कंसात बघा, n आपण 2 ची व्हॅल्यू काढायची, n भागिले 2 ची किंमत काढली आपण 69 आणि ती CF च्या कॉलम मध्ये बघायची. CF म्हणजे हे संचित वापर आले काय आपली, त्याच्या पुढे बसेल 69 बघा. 69 लिहिता येईल का? नाही. 19 मध्ये येईल का? नाही. 68 लहान होते नाही, 69 पाहिजे आपल्याला. 118 च्या आत येणार का 169? 118 च्या आत. मग ह्या 118 च्या ह्याला काय करायचा, अख्खा बॉक्स. ओके, ही बॉक्स लक्षात ठेवा. मांडव बनवते चला, याला मांडव करायचा असा, लय गोलसर बसायचा नाही त्याला, मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे. ते 169 लक्षात ठेवा, कुठं याच्या आतमध्ये येते, पण ह्याला बॉक्स करायचा. मग कोण सांगते मीडियम क्लास कुठला होणार याचा? 118 आहे काय क्लास आहे ना, 118 काय CF. मग याचा क्लास कोणता, वर्ग कोणता याचा? काय 118 वर्ग होईल का? नाही, संचित वर्ग CF ची किंमत. मग त्याचा वर्ग कोणता आहे? ही वर्ग आहे का? ही क्लास आहे का? नाही, वारंवार विद्यार्थी संख्या आहे का? काही क्लास, त्या आपण ह्याला क्लास म्हणतो ना वर्ग. मग वर्ग काय झाला त्याचा? 80 ते 100. मध्यम वर्ग मीडियम क्लास काय झाला? 80 ते 100. काय म्हणतात, समजलं सगळ्यांना? मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा किंमत कोणाची घ्यायची? L ची. L म्हणजे त्या मध्यम वर्गाची खालची मर्यादा किती येणार? 80. खालची मर्यादा फक्त लिहायची ना. नंतर n/2 ची किंमत, शेजारी किमती लिहायच्या या खाली आहे. नंतर CF ची किंमत, नंतर M ची किंमत आणि नंतर H ची. बघा, पहिल्यांदा L ची किंमत लिहायची, नंतर H2 ची लिहायची, नंतर CF ची, नंतर F ची, नंतर H. एका खाली असं मांडून घ्यायचं त्या मध्यम वर्गाच्या खाली, मीडियम क्लासच्या खाली. आता n म्हणजे बरोबर आपण मांडलायचं, n/2 ची व्हॅल्यू किती आहे? डायरेक्ट 69 लिहिलं तरी चालेल, 69 तरी चालते. नाही तर तुम्ही परत एकदा करा, 138 भागिले 2 69. आता F आणि CF च्या किमती लिहा. जिथं आपण बॉक्स केलेला त्याच्या मधलं F त्याच्या मधलं CF त्या बॉक्सच्या वरचं, F त्याच्या मधलं म्हणजे जे आपण बॉक्स केलेला आहे मानव घातलेला त्याच्या मधलं F म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या कॉलम मधलं F इथंच आहे ना. पहिला म्हणजे फ्रिक्वेन्सी नाही, फ्रिक्वेन्सी वारंवारता ही F म्हणजे वारंवारता ना त्या बॉक्सच्या मध्ये. CF त्याच्या मागून वरचं घ्यायचं, त्याच्या वरचं म्हणजे हे नव्हे, ही वारंवारता आहे. CF कुठे आहे काय? त्या बॉक्सच्या मध्ये CF ची किंमत नाही घ्यायची, त्या बॉक्सच्या वरची CF ची किंमत घ्यायची लक्षात. म्हणजे F त्या बॉक्सच्या मध्ये घ्यायचं, पण संचित वारंवारता CF ची किंमत मात्र इथं जे आपण बॉक्स केलेला आहे त्याच्या वरची जी CF ची किंमत आहे ती CF ची किंमत घ्यायची 68. लक्षात ठेवा, CF त्याच्या वरचं म्हणजे जिथं आपण बॉक्स केलेला आहे त्याच्या बॉक्सच्या वरची जी CF ची किंमत असेल जी CF ची किंमत किती आहे? 68. आणि F म्हणजे फ्रिक्वेन्सी किती? 50. आणि H म्हणजे काय? मला सांगितलं क्लास विड्थ, वर्गांतर, वर्गाचा फरक कितीचा बघा. क्लास विड्थ वरच्या
लोअर लिमिट वर्गांतर वरच्या मर्यादेतून खालची मर्यादा वजा करा. क्लास विड्थ अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट किती येणार आहे 20. 100 मधून 80 केलं 20 ना आणि ह्या किती टाकायचं काय अवघड बघा कसं टाकायचं किंमत मेडियन इज इक्वल मध्यक बरोबर 1 वर सोडायचे तर L ची व्हॅल्यू 80 प्लस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रेश सोडून घ्या n/2 ची डायरेक्ट व्हॅल्यू 69 त्याला डिवाइड करायचं का छेद 2 लिहायचं का नाही डायरेक्ट लिहायचं वजा c म्हणजे संचित वारंवारतेची किंमत 68 त्याला भागिले f ची किंमत 50 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इनटू h 20 काय असेल पर्यंत परत बघा बरोबर चिन्ह काय बरोबर चिन्ह 80 अधिक 69 मधून अनुसरण केलं एकच क्रिया फक्त वजाबाकी काढून टाका 1 छेद 50 गुणिले 20 कंस काढून टाकला ना आपण आता 69 मधून अनुसरण केले 1 राहिला भागिले 50 आहे कसं कंस काढून टाकला तर गुणिले 20 आता ह्या दोघांना आपण भाग लावू शकतो इथं 0 ला 0 टाका परत 80 जसंच्या तसं या आधी अंशसाठी टाकलेले ह्याचा गुणाकार करा 2 1 याचा छेद 1 असतो ना अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार बेक बेक छेदासाठी टाकलेले 5 1 5 मग 80 पुन्हा जसंच्या तसं अधिक ह्या 2 ला काय करायचं 5 ने भागायचं तुम्ही म्हटलं अयो 2 ला 5 ने भागतोय 5 वाजवते भागतो नाही अंशाला छेदाने भागायचं असतं न्यूमरेटरला डिनोमिनेटरने डिवाइड करायचं कसं करायचं बघा 5 च्या पड्यात 2 संख्या नाही पहिल्यांदा भागाला 0 चा 2 चा नाव वाचवा केला वरला खाली अंक घ्यायचा नाही पॉइंट द्यायचा दशम चिन्ह डेसिमल पॉइंट आणि काय काय द्यायचा 0 5 30 पूर्ण भागला म्हणजे 0.4 काय काय करतात 80 मध्ये 2 मिळवतात 82 भागले 5 करतात तसं करू नका त्या 2 ला 5 ने भागायचं किती मोठी संख्या होते इथं 2 दशांश आपण भागाकार करायचा आहे पूर्ण भाग नाही गेला किती दशांश आपण फक्त 2 मग 0.4 आलं मग 80 अधिक 0.4 करा म्हणजे 80.4 80.4 हा काय झाला त्याचा मध्यक 80.4 काढायचं मध्यक किती आला 80.4 समजलं सगळ्यांना मध्यक मध्ये काय शंका आहे तुम्हाला नक्की मध्यक मध्ये काय अडचण हा याला मात्र क्लास कंटिन्यू लागतात कंटिन्यू क्लास म्हणजे 20 ते 40 सलग वर्ग लागतात सलग 20 ते 40 पुन्हा 40 कडे आहे ना 40 ते 60 परत 60 कडे आहे बघा 60 ते 80 80 ते 100 ह्याला सलग वर्ग म्हणतात कंटिन्यू क्लास लागतात मध्यकला डिसकंटिन्यू अखंडित वर्ग कुणाला म्हणतात मागाच्या उदाहरणामध्ये बघा मला सांगतो आता हे समजलं का सगळ्यांना ओके स्क्रीनशॉट मारा त्याच्यामध्ये तुम्ही लिहून द्यायचा परत हे भागना घ्यायची गरज नसते ओके जमलं ठीक आता तुम्हाला याच्यामध्ये काय सांगायचं तुम्हाला हा अखंडित वर्ग सलग वर्ग लागतात ज्याला सलग वर्ग नसतील तर कसं करून घ्यायचं ते पण आपण पाहणार आहे हे समजून सगळ्यांना पहा फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणत्या असेल की बघा मग होतं का 15 ते 19 20 ते 24 25 ते 29 30 ते 34 असे वर्ग होते का नाही आता 15 ते 19 खाली आहे का नाही 20 नवीन आकडा इथं कसं होतं बघा 20 ते 40 परत 40 तसं इथं आहे ना 15 ते 19 आहे का खाली नाही म्हणजे हे वर्ग खंडित आहे ते सलग कसे करून घ्यायचे मग सलग करून घ्यावं लागतात कशाला मध्य मीडियनला आणि मोड बहुलक आपण शिकणार आहे त्याला वर्ग सलग लागतात मग सलग वर्ग कसे करायचे या खालच्या मर्यादेतून 1 रुपया कमी करा 15 रुपयात नाही 1 रुपया कमी करा 14 आणि त्याला 0.5 लावा 14.5 ते फक्त ह्याच्यावर 0.5 होता वरच्या मध्ये 0.5 वाढवायचं खालच्या मध्ये 1 रुपया कमी करायचा नाही तुम्हाला 8 कमी करा म्हणलं तर तुम्हाला कळणार नाही म्हणून 15 रुपयात 1 कमी करा 14 त्याला
आता हे जसं त्या तसं खाली घ्यायचं 19.5 हाय असं खाली घ्यायचं आणि ह्याच्या वरच्या मध्ये 0.5 वाढवायचं म्हणजे हे 24.5 परत हे 24.5 आहे कसं खाली घ्यायचं याच्यात 0.5 वाढवा 29.5 परत 29.5 खाली घ्या 34.5 कळलं सगळ्यांना वर्ग सलग कसे करायचे वर्ग सलग कसे करायचे कळलं सगळ्यांना हे वर्ग सलग करता आलेच पाहिजे लक्षात ठेवा मग आता याच्यामध्ये आता एकच पॉइंट राहिला तो म्हणजे बहुलक काढा फाइंड मोड बहुलक म्हणजे संपलं हे प्रकरण बऱ्यापैकी बहुलक काढा सेवाले फाइंड मोड ओके मी ह्याच्यावर शांत लक्ष देऊन सांगतो तुम्हाला कशा प्रकारे मोड काढायचा ते ओके चालेल ना आता बघूया कोण सांगते ते पहिल्यांदा मोडचं काढायचं सूत्र लिहायचं बहुलक सांगा बरं बहुलक बरोबर इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला मोड इज इक्वल याला ती कंसा एक रेष सोडायची f1 वजा f0 भागिले 2f1 वजा f0 वजा f2 कंस पूर्ण गुणिले h हे काय बहुलकचं सूत्र मध्य बहुलकचं सूत्र मोडचा फॉर्म्युला लक्षात ठेवा मग आता हे ह्याच्यात सगळ्याची ओळख करून घेऊ आपण असाच प्रश्न येतो परीक्षेत की आडवा पालन किती आपण उत्तर दिले की खूप आलेच काय असतं इथं की क्लास असतो ही फ्रिक्वेन्सी असते वर नाव काय ते बघायचंच नाही आपल्याला ओके मग आता पहिल्यांदा इयर म्हणजे काय लोअर लिमिट मगाच पहिले आपण खालची मर्यादा मग कुणाची घ्यायची खालची मर्यादा जे आपण काढणार आहे त्याचा क्लास घ्यावा लागणार आहे म्हणजे मॉडेल क्लास बहुलक वर्ग लिहावा लागणार आहे त्याच्यानंतर f1 f0 f1 f0 f2 f च सगळं f म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता आणि आपल्याला वारंवारतेचा कॉलम आपल्याला बघा तर आता या ठिकाणी बाळांनो सुरुवातीला तुम्हाला ह्या किमती कळाल्या का परत एकदा समजून परत एकदा समजून सांगतो बघा लक्ष द्या ओके आता हे सूत्र पण पुढे टाकू समजून चालेल ना पुन्हा एकदा पहिल्यांदा तुम्हाला मोडचा फॉर्म्युला लिहायचा सांगा मोडचा फॉर्म्युला मोड इज इक्वल आणि मध्ये बहुलक बरोबर यल अधिक कंसा f1 वजा f0 भागिले 2f1 वजा f0 वजा f2 कंस पूर्ण गुणिले h आता h आलं की लक्षात ठेवा वर्ग सलग लागतात हे वर्ग सलग आहेत का आहे वर्ग सलग आहेत का ओके मग आता त्याच्यानंतर वर्ग सलग नसतील तर वर्ग सलग करून घ्यावा लागतात परत एकदा आपण समजून सांगतो कसं ते बघा तुम्हाला असं आहे वर्ग 30 ते 39 40 ते 49 50 ते 59 60 ते 69 असे वर्ग आले समजा क्लास असा तर ते डिस्कंटिन्यू क्लास अखंडित वर्ग ते खंडित करून घ्यावं लागतं सॉरी सलग वर्ग करून घ्यावा लागतं कंटिन्यू क्लास करून घ्यावा लागतं कसे करायचे बघा ह्या 30 मधून फक्त एक कमी घ्या 29 आणि त्याला 0.5 लावायचा म्हणजे 29.5 ते 0.5 फक्त वाढवायचं 39.5 परत हे 39.5 जसंच्या तसं खाली घ्यायचं इथं काय म्हणतात 49.5 परत हे 49.5 खाली घ्यायचं त्याच्यात फक्त वरच्या मध्ये 0.5 वाढवायचा 59.5 परत हे 59.5 जसंच्या तसं खाली घ्यायचं आणि ह्या 69 मध्ये 0.5 वाढवायचं हे सलग वर्ग लागतात बघा कशाला बहुलकला ज्या ज्या सूत्रामध्ये h की त्याला वर्ग काय लागतात सलग तिथं वर्ग सलग दिलेले आहे त्यामुळे काय करायची गरज नाही जर समजा असे वर्ग आले तर तुम्हाला सलग करून घ्यावा ओके आता याच्यानंतर
सांगायचं ते म्हणजे बहुलक कसा करायचा. आता मॉडल क्लास कसा शोधायचा. इथं काय एफ आहे म्हणजे फ्रिक्वेन्सीचा कॉलम पाहिजे आहे ऑलरेडी फ्रिक्वेन्सी, त्यामुळे नवीन कॉलम करायची गरज नाही. मग आता मॉडल क्लास बहुलक वर्ग कसा शोधायचा. तर बघा सूत्रात L अधिक छोट्या कंसात F1 म्हणजे एक नंबरचं F सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी सगळ्यात मोठी वारंवारता कोणती आहे. कोणती 69 आहे ना, मग ह्याला F1 म्हणतात. आणि त्याच्या खाली F2 F1 नंतर F2 येतं ना, आणि 0 ह्याच्या खाली येतं का F1 च्या वरचं F0. मग जिथे एक नंबरचं F आहे त्याला असा बॉक्स करायचा आणि त्याचा जो वर्ग आहे तो बहुलक वर्ग. 69 चा जो क्लास आहे तो मॉडल क्लास. 69 या लाभार्थीचा वर्ग कोणता आहे 87 का नाही, तो झाला त्याचा बहुलक वर्ग. आणि आता या सगळ्यांच्या काय करायचं एका खाली घ्यायचं त्याच्या किमती घ्यायच्या. पहिल्या नंबरची किंमत राहील L, नंतर ना F1, नंतर ना F0, नंतर ना F2 आणि नंतर ना H. परत एकदा बघा एक नंबरचा F कळलं का सगळ्यात मोठी वारंवारता असते की त्याला बॉक्स करायचा. तो बहुलक वर्ग लिहिताना हिना घ्यायचा त्याचा वर्ग 87. मग F1 नंतर त्याच्या खालची वारंवारता असते F2 आणि त्या F1 च्या वरची वारंवारता असते F0. लक्षात आलं सगळ्यांच्या. आता याच्यानंतर या किमती एका खाली आपण लिहायच्या. कोणाची पाहिजे नाही L ची, नंतर F1, नंतर F0, नंतर F2, नंतर H. एका खाली कसं लिहून घ्यायचं. सुरुवातीला हा तुमचा तक्ता आहे, त्याच्यानंतर बहुलक वर्ग, नंतर एका खाली कसं लिहायचं त्याच्या किमती सांगा. L म्हणजे ह्या वर्गाची खालची मात्रा किती हो 60. F1 ची किंमत किती घेतली बघा आपण 69. F0 बघा 25, F2 बघा 50. H म्हणजे काय वर्गांतर. H म्हणजे काय वर्गांतर. मगाच पहिला आपण मेडियन काढताना मध्य वरची मर्यादा वजा खालची मर्यादा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे काय माहिती. H ची किंमत किती आहे 20. आणि या किमती काय करायच्या याच्यामध्ये टाकायच्या. कशा म्हणा बघा थांबू का. बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह याच्या जागी काय लिहून तुम्ही 60 अधिक एक सरळ रेषा करायची. मग काय म्हणायचं इथं काय रे F2 आणि काय एक नंबरचं F किती 69. त्याच्यातून वजा करा F0 ची व्हॅल्यू 25. काय सांगायचं आहे छेद संख्या 2 आहे तसं 2 च्या F1 च्या मध्ये गुप्त चिन्ह गुणाकारच आहे. F1 ची किंमत किती बघा 69 वजा F0 ची किंमत बघा किती 25. परत चिन्ह वजा F2 ची किंमत बघा किती 50 आहे. कंस पूर्ण करा गुणिले H म्हणजे वर्गाकार किती आले आपले 20 क्लास विथ किंमत टाकला काय असते कोणा बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह करा इक्वल चिन्ह इथं लिहिलं प्रत्येक वेळेस झालंय. मोड इज इक्वल बहुलक बरोबर 60 प्लस ब्रॅकेट मध्ये याची सबट्रॅक्ट करायची. 69 मायनस 25. मी जास्त करून मराठीतूनच बोललोय कारण सांगता सगळ्याला कळतं मराठीतून त्यामुळे काही एवढं अवघड नाही. 90 गेले 4 किती आले उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे 69चं चिन्ह. आता 2 चा 69 चा गुणाकार करायचा आहे. कच्चा करायचा गुणाकार 69 गुणिले 2 92 18 4 बेसर 12 आणि 13. बरेच जण गडबडीत तिथल्या तिथं गुणाकार करतात आणि चुकतात आणि पूर्ण मार्क गावतात. हा प्रश्न 3 मार्काला किंवा 4 मार्काला एसएससी बोर्डाला पडतोच. बहुलक किंवा मध्य 3 पैकी एक शेवटच्या प्रश्नात प्रश्न असतोच. लक्षात ठेवायचे फार महत्त्वाचं. मग ते असा कच्चा करून बघा रे लय झाले 10 ते 15 सेकंदात तिथलं तिथं करताना मोकळा टप्पा असं घ्यायचा नाही. मग किती येणार 138. आता मला सांगायचं दोघांना समान चिन्ह आहे का समान चिन्ह असलं या दोघांची बेरीज होते आणि उत्तरास मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 50 आणि 25 ची बेरीज किती हो 75 येणार आणि उत्तरास मोठ्या संख्येचे बघा ना
हे पण वजा हे पण वजा, एकूण किती वजा झाले? हे पण सबट्रॅक्ट मायनस हे पण मायनस, एकूण 75 मायनस हे मायनस मायनस 75 होणार आहे आणि मायनस म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह. ब्रॅकेट कंप्लीट इनटू 20. परत मोड इज इक्वल बहुलक बरोबर 60 प्लस. आता ब्रॅकेट काढून टाका 44 त्याला डिवाइड 138 मग काय मायनस करायचं आहे 75. बऱ्याच जणांना सबट्रॅक्टर येत नाही, लक्षात ठेवा नीट पहा. 8 मधून मायनस काय करा 3 मधून 7 मायनस करता येत नाही तुम्हाला, मग हातच्या घ्या. 13 मधून 7 गेले 6 इथे घेतला हातच्या पुढे त्याला 1 आपण केला 0 म्हणजे 63 into 20. बऱ्याच जणांना इथपर्यंत कळतं, ह्याच्या पुढे येत नाही बऱ्याच जणांना. इथपर्यंत काय शंका आहे का तुम्हाला? आता पुढे समजून सांगू. हे हा प्रश्न लिहिला कसा म्हणतो तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. ओके प्रश्न लिहिलेला आहे टाकू म्हणून. ओके आता याच्यानंतर बाळांनो याच्या खाली बरेच जण जमत नाही. बघा मोड इज इक्वल बहुलक बरोबर मराठी मीडियम वाले बहुलक शब्द सांगा काय आहे तिथं 60 प्लस किती स्टेप आहे अशी घेतो ना खाली 44 त्याला डिवाइड 63 into 20. 60 प्लस त्या 20 चा छेद काय असतो 1. डिनॉमिनेटर काय घ्यायचा 1 मल्टिप्लाय करा अंशाचा 44 into 0 0 44 into 880 त्याला डिवाइड 60. परत 60 प्लस 880 ला 63 ने भागायचं लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणतो एवढा मोठा बापडा आपल्याला माहिती नाही आणि लय सिंपल असतो. हा पहिला अंक इथं 6 येतो आणि त्याचा पहिला अंक 8 घ्यायचा. 6 ने 8 ला भागला तर कितीचा भागला तुम्ही 1 चा. मग 1 चा भाग लावायचा अख्खा 63 1 63 करा सबट्रॅक्ट. वरून घेतला 0. आता या 6 ने 25 ला भागला तर कितीचा भागला 6 24 4 चा भागला. मग या 63 ला पटापट न्यायचं आणि 4 ने गुणाकार करून बघायचं 250 पेक्षा लहान संख्या येते का. म्हणजे काय होणार 4 3 12 हातच्या 1 424 आणि 25 मोठी संख्या होती. त्यामुळे भाग किती लावला तुम्ही 63 गुणिले 4 ला काय भागवायचा 4 चा लावायचा 3 चा 3 ने गुणाकार करून बघा 3 3 9 3 6 8 म्हणजे 189. कारण यांची संख्या कडे 10 ला गुणिले 1 हातच्या 1 15 ला गुणिले 6 हातच्या 1 करायचं. मग यानंतर वर्ण नंबर खाली पैकी घ्यायला संख्या. मग हा पॉइंट याचा इथे 0 पॉइंट दशांश डेसिमल पॉइंट आणि याचा 0 घ्यायचा. दोन दशांश वापरून करायचं. आता या 6 ने 6 ला भाग लावताना 63 इथं 63 लावून नाही कारण ते 61 आहे. मग ह्या 61 ला भरायचं 6 आहे 7 6 आहे 7 पण 10 चा पण भाग जाणार 9 चा भाग लावायचा. मग 63 गुणिले 9 गुणाकार करून बघायचा 9 3 27 27 2 9 7 54 2 म्हणजे 567. 9 चा भाग झाला इथं 9 लिहायचं इथं लिहायचं 567 करा वजा बाकी 18 + 7 गेले 4 परत एक 0 द्यायचा आणि इथं त्या दशांशाने एकदा दिले. आता 6 ने 43 ला भाग लावताना 6 7 42 7 चा 7 चा लागला तर 6 चा लागू 7 चा लागू काय किंवा 6 चा लागू डायरेक्ट त्या 13.97 गेलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी 13.97 गुणाकार करून बघा तुम्ही 63 गुणिले 7 मोठा होत असेल तर 6 चा लावा म्हणजे 13.96 येईल. आणि ह्या दोघांची काय करायची बेरीज 60 मध्ये 13 मिळवा 73.97 येते का 96 येते तुम्ही लिहा. काय हा झाला त्याचा बहुलक. समजलं सर्वांना? काही शंका? बरेच विद्यार्थी काय करतात त्या 60 ची बेरीज करतात 60 ची 880 ची. तसं करायचं नाही.
एक समान करावा लागणार तो दीर्घ गुणाकार छेदाचे गुणाकार मोठी संख्या होती मग त्याला 63 भागायचं तसं नाही करायचं याचंच मिळवायचं आणि मग त्याला करायचं कारण सगळ्याला मोड म्हणजे मध्य झाला बहुलक झाला मीन झाला मीडियन झाला मोड झाला आता ह्याच्या फक्त राहिलं पाय डायग्राम कसा करतात वृत्तालेख कसा करायचा ते पण आपण घेणार आहे आणि हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे हा टॉपिक आपला जवळपास संपत हे समजलं सर्वांना ठीक आहे आता आपण इथं थांबूया काही शंका आहे त्याच्यामध्ये काही शंका असेल तर विचारा वृत्तालेख कसा काढतात पाय डायग्राम सांगू का समजून वृत्तालेख पाय डायग्राम कसा काढतात बघा 6.6 आहे त्याचा पॉइंट आहे त्याच्यावर प्रश्नांची उत्तर यावर्षी नाहीये सेमाने काय म्हणतात त्याला पाय डायग्राम फार सिंपल टॉपिक आहे बघा येतो एक मिनिट एकदा कुठला तरी स्टँडर्ड इयत्ता नंबर ऑफ ट्रीज झाडांची संख्या फिफ्थ 6 7 8 9 10 14 15 75 15 17 75 ओके बस झालं नाही घ्यायचं योगासने घातलं मी येतो पाय डायग्राम कसा काढायचा मी पहा इथं तुम्हाला देखील सब्जेक्ट विषय सब्जेक्ट आणि दूसरा कॉलम है मार्क्स गुण इंग्लिश सेवन लेता है इंग्लिश तो स्पेलिंग मराठी लेता है स्पेलिंग नाही लेता तो तुम्ही प्रश्न एकत्र तुम्ही तुमचं लिहू शकता सायन्स विज्ञान गणित मैथमेटिक्स सोशल सायन्स समाजशास्त्र हिंदी दोन वर्ग देतो बघा पाय डायग्राम वृत्तालेख काढाचा प्रश्न परीक्षेत येतो वृत्तालेख पाय डायग्राम म्हणजे काय तर एक गोल सर्कल काढतात आणि त्या सर्कल मध्ये हे सगळं मेजरमेंट घ्यायचं बसतं की बाबा 40 कितीचं म्हणजे 5th स्टँडर्ड किती भाग लावलेला आहे कितवा हिस्सा आहे त्याचा काय ते सांगायचं ते पाय डायग्राम मध्ये दर्शवतं बघितलं की आपल्याला कळतं हा सगळ्यात जास्त कोणाचे बाबा याच्यामध्ये 7वी आणि 10वी जास्त होते नाही असं लक्षात तर पाय डायग्राम काढताना पहिल्यांदा मेजर ऑफ सेंट्रल अँगलचा फरक करायचा पहिल्यांदा नवीन कॉलम कोणता करायचा मेजर ऑफ सेंट्रल अँगल आता मी इथं खरं झाडांची संख्या हा शब्द खाली घेतो नंबर ऑफ ट्रीज छोटा कॉलम झाला की आपल्याला पाय डायग्राम काढून दाखवता येईल ओके नंबर ऑफ ट्रीज लक्षात ठेवा सेंट्रल झाडांची संख्या 6.6 का काय आहे बघा 5 6 तर ते एक्झाम्पल दुसरं तिसरं
आणि इथं आता नवीन कॉलम करावा लागतो केंद्रीय कोनाचे अंशात्मक माप मेजर ऑफ सेंट्रल अँगल मेजर ऑफ सेंट्रल अँगल मेजर ऑफ सेंट्रल अँगल केंद्रीय कोनाचे अंशात्मक माप मेजर ऑफ सेंट्रल अँगल इथं एकूण दिली का नाही मग टोटल करायची एकूण कशाची याची किती आहे 307 ओके पण इथे काय करायचं बघा दिलेली संख्या भागिले टोटल म्हणजे 40 भागिले 307 आणि त्याला गुणिले सुद्धा 307 का पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं 360 म्हणून गुणिले 360 इथं बेरीज मला 360 किती आपल्याला हे दाखवतो बरोबर बरोबर ना 360 आणि सोपा आहे बच्चा असणार 50 भागिले 360 ते एकूण लेखा तिथे येईल की त्याला गुणिले सुद्धा 360 का आणि पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 असतं म्हणून गुणिले 360 इथं सांगा 75 भागिले 360 त्याला गुणिले 360 50 भागिले 360 गुणिले 360 70 भागिले एकूण किती 360 गुणिले 360 75 भागिले 360 गुणिले 360 360 360 ये राणा 360 360 ये राणा 70 360 360 ये राणा 50 360 360 ये राणा 75 आहे 360 360 ये राणा 50 360 360 ये राणा फक्त 40 प्रत्येक ठिकाणी 360 आहे ना किती आले किती बघा आता बेरीज किती का बरं बेरीज टोटल एकूण 0 7 11 20 28 20 35 40 400 आता सांगा इथं नवीन मला केंद्रीय कोनाचे अंशात्मक माप मेजर ऑफ सेंट्रल अँगल मेजर ऑफ सेंट्रल अँगल कोण सांगतात कसं करायचं लक्षात येते का मला इथं कळलं याच्या रिकाम्या सुद्धा विचारलं तर ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा बघा आता इथं दिलेली संख्या 50 त्याला भागिले एकूण 400 गुणिले पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 पाय डायग्राम वृत्तालेख काढताना वर्तुळ असतं म्हणजे पूर्ण वर्तुळाचं माप 360 पूर्ण सर्कलचं वेग 360 सांगा 70 भागिले टोटल किती का 400 गुणिले 360 तुम्हाला परीक्षा असायची इथं रिकामा येतील भागिले 400 गुणिले 360 इथं काय येणार 80 माहिती नाही कदाचित तुम्हाला असं येईल 90 अपॉन टिंब इनटू टिंब काय नाही इथं 90 भागिले एकूण बेरीज 400 इथं लिहायचं आता इथे ऍक्टिव्हिटी नाही घेत मी पण तुम्हाला समजून सांगतोय रिकाम्या जागेत लिहू शकतो मार्च 2017 का 18 ला पडलं तर बघा गणित हे असल्या रिकाम्या जागा सिंपल मध्ये एकदम सांगा इथं पण जर ऍक्टिव्हिटी आली तर जिथं बॉक्स असेल तर बॉक्स करावा लागतो लक्षात ठेवा इथं सांगा आता 60 भागिले 400 गुणिले 360 इथं सांगा 50 भागिले एकूण बेरीज 400 गुणिले पूर्ण वर्तुळ कंसाचा माप 360 आता भाग कसा लावायचा तुम्हाला काय सांगायची आवश्यकता नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना भाग लावता येतो सांगा बरं कसं होणार आहे 0 ला 0 गेला इथलं पण 0 ला 0 गेला 4 4 36 आहे बघा 4 1 4 4 9 36 9 5 45 इथं सांगा भाग कसा लावला 0 ला 0 जाणार आहे क्या 0 ला 0 जाणार आहे 4 9 36 9 7 63 इथं 0 ला 0 क्या 0 ला हा 0 घ्या 4 9 36
9 8 72, 0 ला 0, 0 ला 0, 4 9 36, 9 9 81. तिथं पाहिला ह्या 0 ला हा 0 घ्या, ह्या 0 ला हा 0 घ्या, 4 9 36, 9 54, 0 ला 0 घ्या, 0 ला 0 घ्या, 4 9 9 5. काय समजलं? अशा प्रकारे पाय डायग्राम काढताना नवीन कॉलम तुम्हाला करता आला पाहिजे, त्याला निम्मे मार्क असतात. आणि नंतर एक वर्तुळ करायचं असतं, सर्कल. तुम्हाला 3 सेमीचं काढा, 4 सेमीचं काढा, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं त्या उत्तरपत्रिकेत समासात नाही गेलं पाहिजे, लक्षात ठेवा. इलकांना सगळ्यांना सर्कल, 2.5 सेमीचं काढा, 3 सेमीचं काढा, लय बारीक नाही काढायचं. आणि तुम्हाला कोनमापकाची तुमची ओळख आहे, हे कोनमापक माहिती आहे ना, तुमच्या कंपास पेजला ते अशा प्रकारचा असतो कोनमापक. त्याचं काय काय ह्यालाच म्हणतात कोनमापक, त्या कंपासला कोनमापक, लक्षात ठेवा. ओके, ह्या कोनमापकाची तुमची ओळख आहे का बघा. इथं सुद्धा 0 10 20 30 आणि इकडे सुद्धा 0 10 20 30. इथं खालच्या वळीला आणि इकडे वरच्या वळीला बघा 0 10 20 30 40 50 60 70 180 पर्यंत. आणि इथं सुद्धा खालच्या 0 10 20 30 खालच्या लाईनला पण 180 पर्यंत. आणि हे कोनमापकाचं केंद्र असतं. आणि ही काळी रेष बरोबर त्या रेषाने मला कोण आपण जिथं काढणार आहे तिथं कळत तसंच सेम ह्याच्यात असतं. पहिल्यांदा ह्या केंद्रापासून वर्तुळाचं जे केंद्र असतं, सेंटर पॉइंट असतो, तिथून पट्टीच्या साइडने सरळ रेष काढायची. आणि बरोबर ह्या कोनमापकाचं केंद्र बरोबर ह्या केंद्रावर पाहिजे. आणि ही जी काळी रेष आहे आडवी, ती बरोबर ह्या रेषेवर रेषाने पाहिजे. ओके, आता आपण ही रेष इकडे पडली ना, आपण इथून 0 पासून मोजायचं. किती बाबू फॉर एक्झाम्पल इथं ह्याचं काढलं 40. मग 0 10 20 30 40 0 पासून मोजायचं. अरे काय 40 हे सर्कलच्या बाहेरचं कुठून टाकायचं, इथं लिहायचं फिट. त्याच्यानंतर कोनमापक ही जी सरळ रेष वळली ना, त्या रेषेवर आणायचं दबाण 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 बरोबर बरोबर केंद्र आणायचं. काळ्या रेषेवर रेष, काळी रेष बरोबर त्या रेषेवर रेषाला बघायचं, खात्री करून केंद्राला बघायचं बरोबर. आणि आता किती 40 नंतर ना किती 50 नंतर 0 10 20 30 40 50. हे सर्कलच्या बाहेर रेषा बनायची, कुठून टाकायची पुढचं 50 डिग्री 6 स्टँडर्ड, परत 75, परत कोनमापक आपल्याला असं म्हणायचं. बरोबर केंद्र येणार आहे, काळ्या रेषेवर रेष. इकडून मोजायचं का ही रेष इकडे वळली आपण, म्हणजे इकडून मोजायचं 75 0 10 20 30 40 50 60 70 75 70 च्या 5 रेषा. इथं 75 डिग्री 6 नंतर 7 स्टँडर्ड. नंतर परत 50 करताना कोनमापक असं नाही घ्यायचं, असं नाही घ्यायचं, हे असं तर इकडे कोण काढतो आपण खाली बघा. तंतोतंत केंद्र येणार आहे बरोबर, काळ्या रेषेवर रेषा आलेली आहे. आणि किती मोजायचं आपल्याला 50 मोजायचं. 0 10 0 पासून मोजायचं, रेषा इकडे वळली ना आपण ह्या बाजूला 0 10 20 30 40 50. हे सरळ करायचं, इथं 50 घ्यायचं 8 स्टँडर्ड. नंतर 70 डिग्री करायचं आपल्याला, सरळ रेषा होता तुमची. आता कोनमापकाच्या साइडने परत केंद्र बरोबर न्यायचं तिथं. आता 70 मोजताना 0 पासून मोजा, आहे का 70 मग इथं आलं 70. इथे किती झालं 9 स्टँडर्ड. आणि राहिलेलं 10 स्टँडर्ड असतं, त्याची मोजायची गरज नाही, ते पण किती 75. काय सांगितलं याला म्हणतात पाय डायग्राम. तुम्हाला याच्यामध्ये रिकाम्या जागेमध्ये प्रश्न बघा की 40% ओ ब्लड ग्रुप आहे, 40% ओ ब्लड ग्रुप आहे, तर त्याचं मेजर ऑफ सेंट्रल अँगल किती. मेजर ऑफ सेंट्रल अँगल विचारला पाय डायग्राम काढताना. पहिल्याच बघा चूज करण्या आन्सर मध्ये केंद्रीय कोणाचं माप सांगा. ओ रक्तगट असलेल्या व्यक्तीचे 40%, तर त्याच्या केंद्रीय कोणाचं माप किती. तर काय करायचं 40% म्हणजे 40 भागिले 100. 40% ना 40 100 त्याला गुणुले केंद्रीय कोणाचं माप काढताना
गुणुले 360 वृत्ताले करताना पाय डायग्रामला गुणुले 360. मग बघा 0 ला 0 घ्या, 0 ला 0 घ्या, 36 गुणुले 4 करा 144. म्हणजे पहिला पर्याय काय असणार आहे 144 अंश. त्याच्यानंतर तुम्हाला एक अजून एक काम दाखवा बघा त्याच्यामध्ये पर्यायामध्ये की क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा यूज काय करताना केला जातो, संचित वारंवारतेचा उपयोग कधी केला जातो, मध्यक करताना, मेडियन करताना क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा यूज केला जातो. लक्षात ठेवा, मेडियन मध्यक करताना संचित वारंवारतेचा उपयोग केला जातो. ओके, अशा प्रकारे हा पाठांतरण झालेला आहे. आपण इथंच थांबूया. 6वा चॅप्टर आपला फक्त आता काय राहिलेला आहे, हिस्टोग्राम आणि फ्रिक्वेन्सी परिमाण किंवा करंट.